Okay, let's start. All right, right, friends in Collarpore. Right, here we are. Here we are. Right, so we missed a couple of weeks, but we will probably be doing some आणि makeup काही classes. Yeah. अनेक आठवड्यांच्या Uh, अ, नंतर आपण पुन्हा भेटत आहोत. yeah. Okay. So this topic for November is on Christian leadership. व्हॉट इज द टॉपिक नेम? Christian leadership. लीडरशिप. हा. आणि आपला विषय जो आपण सुरू केलेला होता तो पुढारीपण ख्रिस्ती पुढारीपण ख्रिश्चन लीडरशिप. Right. Yeah. And what we're going to be talking about is being a spiritual father. आणि आपण आत्मिक पिता बनण्यासंबंधीच्या काही गोष्टींची माहिती घेत होतो. Right. So the yeah, the Apostle Paul makes reference to Timothy being a spiritual father. आणि प्रेषित पाऊल हा तिमोथेला आपलं आत्मिक लेकरू म्हणून संबोधत आहे किंवा त्याला बोलावत आहे. Right, turn with me please to 1 Thessalonians 2:11. पहिले थेसलनी 2:11. पहिले थेसलनी 2:11 आपण वाचूया. Okay, reading Marathi. पहिले थेसलनी 2:11. तुम्हास ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करीतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की. Amen. Right, thanks. Yeah, Daniel. So Paul says, as you know how we exalted and comforted and charge every one of you as a father does his children. आणि संत पौल म्हणत आहे की बाप जसे आपल्या मुलांना बोध करतो तसं आम्ही देखील तुम्हाला बोध करत, धीर देत, विनंती करीत सांगित होतो. Amen. So what we're going to be speaking is what we're going to be sharing with you all, being a spiritual father, being a spiritual mother, and spiritual parenting. हा. आणि आज आपण पाहणार आहोत की आत्मिक पिता किंवा आत्मिक माता किंवा आत्मिक आई बाप कशा प्रकारे बनायचं आहे हे So चित्र आम्हाला दाखवतं. yeah, thanks. So just as in the natural realm, we need parents, we need mothers and fathers, and it's the same in the spiritual. We need spiritual fathers and we need spiritual mothers. आणि नैसर्गिकरित्या जगामध्ये जसे आम्हाला आई वडिलांची दोघांची गरज असते त्याचप्रमाणे आत्मिक जगामध्ये देखील आम्हाला आत्मिक आई वडिलांची गरज असते. Amen. You see the phrase there in verse 11, as a father does his children. आणि 11व्या वचनामध्ये आम्ही हे वाक्य पाहतो, बाप आपल्या मुलांना करतो तसे. So we're going to look at 3 passages. आणि and आम्ही we're going 3 to शास्त्रभाग पाहणार आहोत. Okay, thanks. And we are going to see how the Apostle Paul is telling that the Apostle Timothy is a pastor and he's a spiritual father
to so many of the churches, the believers in the New Testament. आणि या 3 शास्त्र भागामधून प्रेषित पौल कशा प्रकारे या त्याच्या आत्मिक लेकरांना शिक्षण देत आहे. आणि पौलानं अनेक मंडळांची स्थापना केली, त्यामुळे पौलांना अनेक मंडळांमधील अनेक आत्मिक लेकरं आहेत ज्यांचं तो संगोपन करत आहे. त्यामधील तिमोथी हे देखील पौलाचं एक आत्मिक लेकरू आहे, हे आम्ही पाहिलेलं आहे. आमेन. Right, thanks. And then, Danny Vardy, our next reference is Philippians 2, Philippians chapter 2, verses 19 to 23. आणि फिलिपकरास पत्र याचा दुसरा अध्याय, फिलिपकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 19-20 वचन. फिलिप 2, 19 आणि 20. तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तिमोथ्याला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्या जवळ नाही. आमेन. Right, Daniel, thank you. So we see here Timothy is a very faithful in his service to the gospel. आणि या वचनामध्ये आम्ही पाहतो की तिमोथी हा देवाच्या सेवा कार्यामध्ये अतिशय विश्वासू असलेला आम्हाला दिसतं. आमेन. Amen. So he says in verse 19, Paul says, but I trust in the Lord Jesus to send Timothy shortly to you, that I also may be of good comfort when I know your state. आणि 19-20 वचनामध्ये संत पौल म्हणतो, तिमोथ्याला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे आणि असा दुसरा कोणी समान व्यक्ती माझ्याजवळ नाही. आमेन. Amen. So because Timothy was faithful, the Apostle Paul could send him to these different churches, to the believers in Thessaloniki, Philippi, and as we're going to see later on, Corinth. आणि फिलिपी, थेसलोनिका किंवा नंतर करित येथील मंडळीकडे संत पावलानं तिमोथ्याला पाठवलं. त्याचं कारण म्हणजे तिमोथी हा प्रभूशी आणि सेवा कार्याशी अतिशय विश्वासू असा होता. Right, so still in verse 19, that I also may be a good comfort when I know your state. You see the love, care, and compassion the Apostle Paul had for his spiritual children in Philippi. आणि फिलिपी मधील त्याच्या लेकरांकडे Pastor Dongri, I'm not too sure about your audio there. Yeah. Is your audio, are you having a problem with the audio? Which verse? No, brother, your audio, it wasn't what you just shared, wasn't very clear. Yeah. Okay, perhaps it's okay. Okay, right. So verse 20, Philippians 2 and 20, Paul says, for I have no man like-minded who will naturally care for your state. आणि फिलिपी 2:20 मध्ये संत पौल तिमोथ्याविषयी अशी साक्ष देतो आहे की दुसरा कोणीही अशा वृत्तीचा किंवा अशी सेवा करणारा विश्वासू व्यक्ती माझ्याजवळ नाही. तिमोथ्याबद्दल संत पौल लिहित आहे. आमेन.
Right, so verse 20, like-minded means like precious faith. We have to be like-minded with one another, with other believers. हा. आणि 20व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतो की समान वृत्तीचा म्हणजे समान स्वभावाचा असा दुसरा कोणी व्यक्ती तिमोथेशिवाय माझ्याजवळ नाही. आमेन. Amen. So Paul is saying, among the believers in Philippi, there's nobody else like Timothy because he's like-minded and so many are not like-minded. हा. आणि मग संत पौल या ठिकाणी काय म्हणतोय की फिलिपी येथील विश्वासणाऱ्यांपैकी तिमोथेसारखा समान स्वभावाचा किंवा वृत्तीचा दुसरा व्यक्ती मला आढळलेला नाही किंवा मला सापडलेला नाही, म्हणून मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवत आहे. आमेन. Then in verse 20, who will naturally care for your estate? आणि 20व्या वचनामध्ये संत पौल हे देखील म्हणतो की तुमची खरी काळजी करील असा व्यक्ती. आमेन. That is Apostle Paul saying among the believers there, Timothy has this love, this care, this compassion for you all. There's nobody else like that in Philippi. हा. आणि फिलिपीमध्ये अनेक विश्वासणारे आहेत, पण त्यामध्ये तिमोथेसारखा विश्वासू, काळजी करणारा आणि असा व्यक्ती दुसरा कोणी नाही, अशी तिमोथेविषयी संत पौल जणू काय साक्ष देत आहे. आमेन. Amen. Verse 21, for all seek their own, not the things which are Jesus Christ's. आणि 21व्या वचनामध्ये संत पौल काय लिहितो बघा, कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. आमेन. Now this is so true even today. There is just so much self-seeking, so much materialism, and people are just seeking things for themselves only. आणि आज देखील अनेक मंडळामध्ये आम्ही पाहतो हीच गोष्ट की अनेक सेवक स्वतःच्याच गोष्टी किंवा स्वार्थी गोष्टी किंवा जगिक भौतिक गोष्टीच्या मागे लागतात. ख्रिस्त येशूच्या गोष्टींना जणू काय दुय्यम स्थान दिलं जातं. आमेन. Then in verse 21, very few, Paul says, are seeking for Jesus Christ. आणि 21व्या वचनामध्ये संत पौल काय लिहितो की अनेक लोक स्वार्थी असल्यामुळे स्वतःच्या गोष्टीमध्ये गुंततात, ख्रिस्त येशूच्या गोष्टी पाहत नसतात. He says in Matthew 6 and verse 33, but seek you first the kingdom of God and his righteousness, and then all these things should be added to you. आणि मत्तई 6:33 आम्हाला काय सांगतं, पण प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता ही मिळवण्याचा यत्न करा, म्हणजे इतर सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. आमेन. Amen. So what's Jesus saying? Put Jesus first, other people, that's the believers, and then the Lord will provide for us. आणि मग प्रभू येशू यातून काय सांगत आहे, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम प्राधान्य दिलं तर जगामध्ये आम्हाला लागणाऱ्या इतर सर्व गोष्टींचा पुरवठा करण्याचं तो आम्हाला अभिवचन देत आहे. आमेन. Man, verse 22, Paul says, but you know the proof of him being Timothy, that as a son with the Father, he has served with me in the gospel. 22व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, पण त्याचे शील तुम्हाला माहित आहे की जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने स्वार्थेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. आमेन. Man, so
The proof of him, verse 22. He had proved himself. He proved himself. He proved his ministry. आणि या वचनामधून आम्हाला काय दिसतं की तिमोथेयानं आपल्या सेवेची जणू काय पावती दिलेली आहे. आपली सेवा कार्य जणू काय सिद्ध केलेलं आहे. आमेन. Amen. So, still in verse 22, proved his ministry that as a son with the Father, he has served with me in the gospel. आणि जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने स्वार्थेसाठी माझ्याबरोबर सेवा केलेली आहे अशी संत पौल साक्ष देत आहे. आमेन. So Paul and Timothy is like a father. Let's show the picture again. Father-son relationship between Apostle Paul and Pastor Timothy. आणि एक बाप आणि मुलगा यांचा नातेसंबंध तसा देवाच्या राज्यामध्ये सेवा कार्यामध्ये पाऊल आणि तिमोथी यांचा देखील अशाच प्रकारचा बाप आणि मुलगा असा नातेसंबंध होता. आमेन. Gotcha. Right, amen. So he served with me in the gospel. They done ministry together, they preached together, they stayed together, they lived together. So the Apostle Paul knew that Timothy, he had a good ministry, a proven ministry. आणि संत पावलानं तिमोथेयाबरोबर सेवा केलेली असल्यामुळे ते एकत्र राहत होते, एकत्र संदेश देत होते, एकत्र सेवा कार्य करत होते आणि तिमोथेयाच्या सेवा कार्याची चांगली ओळख संत पावलाला होती आणि म्हणून संत पाऊल तिमोथेयाविषयी अशा प्रकारची साक्ष देत आहे. आमेन. Gotcha, amen. Verse 23, him referring to Timothy, therefore I hope to send presently, that's soon, Paul's going to send Timothy soon, so soon as I shall see how it will go with me. आणि 23व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करता येईल, पाठवता येईल अशी मला आशा आहे. तिमोथेयाविषयी संत पौल हे म्हणतो आहे. आमेन. Amen. So we see that because he's trustworthy and faithful and a reliable minister of the gospel, the Apostle Paul is sending his spiritual son, Timothy, to the believers in Philippi. आणि म्हणून तिमोथी हा सेवेमधील एक विश्वासू सहकारी असल्यामुळे, तिमोथी हा समर्पित सेवक असल्यामुळे, विश्वसनीय असल्यामुळे संत पौल फिलिपी येथील मंडळीकडे तिमोथेयाला पाठवत आहे. आमेन. Amen. Right, the next reference is 1 Corinthians 4. 1 Corinthians 4, 1 Corinthians 4 and verses 15 to 17. 1 Corinthians 4 and 15 to 17. आता पुढचं जो शास्त्र भाग आहे, 1 कोरिंथी 4 आणि 15 ते 17. 1 कोरिंथी 4, 15 ते 17. Shall I read? Please. या. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये तुम्हास लाजवण्याकरता मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलाप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये स्वार्थेच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हास विनंती करीतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. या कारणास्तव मी तिमोथेयाला तुमच्याकडे पाठवले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वास पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे
ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. आमेन. Amen. Thanks. So verse 15, Andra, for Paul saying, you may have 10,000 instructors in Christ. 15व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतो की तुम्हाला ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु म्हणजे 10,000 बोध किंवा सूचना करणारे आहेत. आमेन. Acha. So, same today. What's Paul saying? Whether you're in India, I'm not in England, I'm in Spain, but wherever it is, well, there are very few believers in Spain, but I'll tell you about that another time. The thing is, nowadays, there's so many preachers, so many Bible teachers, so many podcasts. आणि आज देखील जगामध्ये आम्ही पाहतो, भारतमध्ये असो किंवा इतर देशामध्ये, आणि मी सध्या स्पेन या देशामध्ये आहे, आणि प्रत्येक देशामध्ये आम्हाला अनेक सुवार्तिक, अनेक संदेशकार देवाच्या राज्यामधील दिसतात की ते लोकांना अनेक प्रकारे बोध करतात किंवा सूचना देतात असं आम्ही पाहतो. Right, still in verse 15, Paul says, you may have all these great preachers, but you don't have many fathers. आणि 15व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतो, तुम्हाला सूचना देणारे, बोध करणारे हजारो संदेशकार किंवा पुढारी जरी असतील तरी बाप म्हणवणारे लोक पुष्कळ आहेत असे नाही. आमेन. So Paul's telling the Corinthian believers in the first century, 2,000 years later, is still the same. We got many good preachers, but not many spiritual fathers. आणि पहिल्या शतकामध्ये संत पौल करीत येथील मंडळीला जे लिहित आहे, हजारो वर्षानंतर आजच्या मंडळीमधील देखील हे चित्र आम्हाला पाहायला मिळतं की संदेश देणारे, सूचना करणारे, उपदेश देणारे देवाचे सेवक खूप आहेत, पण आत्मिक पिता म्हणणारे किंवा बनलेले असे सेवक मात्र देवाच्या राज्यामध्ये फार कमी पाहायला मिळतात. आमेन. Still in verse 15, for it, Paul says, for in Christ Jesus I have begotten you through the gospel. आणि 15व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, मी तर तुम्हास ख्रिस्त येशू मध्ये स्वार्थेच्या योगाने जन्म दिलेला आहे. आमेन. Man, so that we see what Paul is saying, that the believers in Corinth were born again by the Holy Spirit through the Apostle Paul preaching the gospel to. आणि याद्वारे संत पौल काय म्हणत आहे की पवित्र आत्म्याने करिंथ येथील मंडळीतील विश्वासणाऱ्यांना नवीन जन्म दिलेला आहे, पण पौलानं त्यांना सुवार्ता सांगितल्यानंतर त्यांचा नवीन जन्म झालेला आहे. म्हणून पौल म्हणतो की स्वार्थेच्या योगाने मी तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये जन्म दिलेला आहे. आमेन. Verse 16, Paul says, wherefore or therefore I beseech you, be you followers of me. 16व्या वचनामध्ये, म्हणून मी तुम्हास विनंती करीतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. Now he's not saying follow Paul. What he's saying is, because he had the Christ-like life, we should follow his example. Because really we are disciples or followers of Jesus. आणि संत पौल हे अशासाठी म्हणत आहे की संत पौल विश्वासानं येशूचं अनुकरण करत आहे, आणि म्हणून संत पौल करिंथ येथील मंडळीला म्हणत आहे, विनंती करत आहे की मी जसं येशूचं अनुकरण करत आहे तसं तुम्ही
माझं अनुकरण करणारे व्हा. Amen. Amen. Right, verse 17. Paul says, "For this cause I have sent to you Timothy, who is my beloved son and faithful in the Lord." 17व्या वचनामध्ये ह्या कारणास्तव मी तिमोथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. Amen. Again, we are seeing because Timothy is a faithful servant of God, minister of the gospel, spiritual son of Paul, he can send him to be the pastor with the believers in Corinth, just as he did in Philippi and Thessalonica. आणि फिलिपी आणि थेसलोनिका येथे जसं संत पावलानं तिमोथ्याला पाठवलं, तसंच तिमोथी हा सेवा कार्यामध्ये प्रभूशी आणि पावलाशी विश्वसनीय समर्पित असल्यामुळे संत पाऊल करीत येथील मंडळीकडे देखील तिमोथ्याला पाठवत आहे. Amen. Amen. Still in verse 17 it says, who referring to Timothy, shall bring you into remembrance of my ways, which be in Christ, as I teach everywhere in every church. आणि 17व्या वचनामध्ये पुढे तो म्हणत आहे, मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो, त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. Amen. Now, when Paul says my ways, it doesn't mean the way he did things. आणि संत पौल या ठिकाणी म्हणतो आहे की माझी शिक्षणाची पद्धती किंवा शिकवण्याची पद्धत. Let's see what it really means. Please turn with me to Isaiah 55 and verses 8 to 10. Isaiah 55 and 8 to 10. आणि यशया 55 8 ते 10 वचन आपण काढूया. यशयाचा ग्रंथ यांचा 55वा अध्याय 8 ते 10. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नवत, माझे मार्ग तुमचे मार्ग नवत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीवरून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. Amen. Amen. Thanks, Brother John Gray. So what's the Lord saying in Isaiah? My thoughts are higher than your thoughts. My ways are not your ways. आणि यशयाच्या 55 अध्यायामध्ये देव काय म्हणत आहे? माझ्या कल्पना आणि तुमच्या कल्पना या वेगवेगळ्या आहेत. माझे मार्ग आणि तुमचे मार्ग हे वेगळे आहेत, असे परमेश्वर म्हणतो. Gotcha. Verse 9, the Lord says, for as the heavens are higher than the earth, so are my ways higher than your ways, and my thoughts are higher than your thoughts. आणि 9व्या वचनामध्ये, कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. Amen. So God's ways and God's thoughts are higher than ours. How do we change from doing it our way to God's way, from our thoughts to God's thoughts? आणि आमचे मार्ग आणि आमच्या कल्पना यापेक्षा देवाचे मार्ग आणि देवाच्या कल्पना ह्या उच्च आहेत, वेगळ्या आहेत. म्हणून आम्ही आमचे मार्ग आणि आमच्या कल्पना हे देवाचे मार्ग आणि देवाच्या कल्पना यामध्ये बदलले पाहिजेत. Amen. So after we are born again,
We have a change. We are taught by the Word of God and by the Holy Spirit. आणि ज्या वेळेला आमचा नवीन जन्म होतो त्यावेळेला आमच्यामध्ये बदल घडवून आणतो आणि हा बदल घडवून आणणारा कोण आहे? दोन आहेत, एक म्हणजे देवाचं वचन आणि दुसरा म्हणजे पवित्र आत्मा. आमेन. Okay, so that way, through the Word of God and the Holy Spirit, we are changed from what we were before. We were believers, carnal of the flesh, to having the mind of Christ and being taught by the Word of God and the Holy Spirit the ways of God and the thoughts of God. आणि मग देवाचं वचन आणि देवाचा आत्मा आमचं जे दैहिक जीवन आहे किंवा दैहिक मन आहे त्यापासून आम्हाला ख्रिस्ताचं मन किंवा ख्रिस्ताचे विचार याकडे बदलणारा कोण आहे? तर देवाचं वचन आहे आणि देवाचा आत्मा आहे. म्हणजे आमच्या मनाचं नवीकरण करणारं देवाचं वचन आणि देवाचा आत्मा आहे आणि ते आम्हाला देवाच्या कल्पना आणि देवाचं मार्ग यांना आमच्या जीवनामध्ये स्थान देतं किंवा त्याप्रमाणे आम्ही वागू शकतो. आमेन. Amen. Thanks. Let's turn back to 1 Corinthians 4. Back to 1 Corinthians 4. पुन्हा आपण पहिले करिन्थ याचा 4था अध्यायाकडे जाऊया. Still in verse 17. 17व्या वचनामध्ये. Let's repeat verse 17. Paul says, who should bring you into remembrance of my ways, which be in Christ, notice in Christ, not carnal fleshy ways, as I teach everywhere in every church. 17व्या वचनामध्ये, मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची, म्हणजे जगिक किंवा भौतिक शिक्षण पद्धतीची नव्हे तर आत्मिक शिक्षण पद्धतीची, जी देवाच्या वचनाच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे पौलानं प्रभू येशूकडून ग्रहण केलेली आहे, त्याची आठवण तो तुम्हास करून देईल, असं संत पौल म्हणतो. आमेन. Amen. So how do we remember? आणि मग आम्हाला कशाची आठवण झाली पाहिजे किंवा आम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे? It says in John 14:26, Jesus said the Holy Spirit, Poeta Atma, has been sent to lead us into all truth and remembrance of everything. योहान 14:26 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या वेळेला पवित्र आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेला तो तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेईल आणि तुम्हाला अनेक गोष्टींची आठवण करून देईल. आमेन. Amen. So we have seen 3 references, Thessalonians, Philippians, and Corinthians, that Paul sent his faithful spiritual son, Timothy, to the believers in those 3 churches. आणि आपण आता 3 शास्त्र भाग पाहिले, थेसलोनिकरास पत्रामध्ये, करिन्थ पत्रामध्ये आणि फिलिप्पिकरास पत्रामध्ये. या 3 शास्त्र भागामधून संत पौल आपला विश्वासाचा पुत्र जो तिमोथी आहे त्याची माहिती किंवा त्याची साक्ष देत आहे आणि त्याद्वारे तो अनेक गोष्टी स्पष्ट करत आहे. आणि म्हणून पौल आणि तिमोथी यांचं आत्मिक पिता पुत्रांचं नातं या 3 शास्त्र भागातून आम्हाला स्पष्ट दिसतं. आमेन. Gotcha. Amen. So we have seen from the New Testament there was a need, a great need in those days being the first century. There was a great need for spiritual fathers and spiritual mothers for the young churches. आणि नव्या करारामधील मंडळामध्ये आम्ही पाहतो की त्या काळामध्ये पहिल्या शतकामधील मंडळामध्ये आवश्यकता होती की आत्मिक बापांची, की जे आत्मिक लेकरांना जन्म देतील आणि त्यांचं संगोपन करतील, त्यांचं मार्गदर्शन करतील, अशा आत्मिक बाप लेकरांची गरज त्या काळच्या मंडळांमध्ये जाणवत होती. हे संत पौलाच्या पत्रामधून आम्हाला स्पष्ट होतं. आमेन.
Acha, amen. 2,000 years now, we are living 2,000 years later, and there is still in the body of Christ a great need for spiritual fathers and spiritual mothers. आता 2000 वर्ष उलटून गेल्यानंतर देखील आजच्या जगातील मंडळांमध्ये देखील हीच गरज आम्हाला दिसून येत आहे की आजच्या मंडळामध्ये देखील आत्मिक पिता आणि आत्मिक लेकर यांची उणीव किंवा यांची कमतरता आम्हाला भासत आहे किंवा जाणवत आहे. आमेन. Man, so I'm privileged. Some of you know me quite well. I'm privileged. I've done ministry in many places in India. At the moment, I'm in Spain, and I'm seeing there is a great need in the body of Christ for spiritual fathers and spiritual mothers. आणि सध्या मी स्पेन या देशामध्ये सेवा कार्यामध्ये आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी मी सेवा कार्य केलेलं आहे आणि माझ्या अनुभवामधून मी सांगतो की जगामध्ये आज मंडळांमध्ये आत्मिक पिता आणि आत्मिक पुत्रांची आवश्यकता आहे, जी पहिल्या शतकामध्ये होती. आज 2000 वर्षानंतर देखील परिस्थिती तशीच आहे. आमेन. Amen. So, many of you know that I've done ministry in many different places in India, many places there's young believers, even some of the pastors are young believers themselves. And that's such a need now, not just them, but now also for spiritual fathers and spiritual mothers. आणि भारतामध्ये मी अनेक ठिकाणी सेवा कार्य केलेले आहे. अनेक तरुणांना मी भेटलेलो आहे, तरुण पास्टरांना मी भेटलेलो आहे आणि मी त्यांच्या सेवा कार्याची माहिती घेतलेली आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि माझा देखील अनुभव हाच आहे की आज देखील जागतिक मंडळांमध्ये पहिल्या शतकामध्ये होती तीच गरज भासत आहे, आत्मिक बापांची आणि आत्मिक लेकरांची. आमेन. Amen. So, Pastor Dongri, Kipna Bajay. Yeah, 5 minutes to 9. There are still 5 minutes. Okay, we've finished yet. Okay. I got the time a bit mixed up. Okay. So let's just okay. Hang on a minute. Let me see the screen share. Let's see. So I've got the tablet. I've got the tablet. I haven't got my whiteboard. So 2 assignments. 2 ग्रहपाठ आहेत विद्यार्थ्यांसाठी. Yeah. Right. First one is the usual one. Write a summary of today's class. आणि पहिला जो ग्रहपाठ आहे, आजच्या वर्गामध्ये झालेल्या सर्व गोष्टींचा सारांश विद्यार्थ्यांनी लिहून काढायचा आहे. 3 शास्त्र भागामध्ये संत पौल आत्मिक पिता आणि आत्मिक लेकरू या संबंधी काय काय गोष्टी सांगत आहे, विद्यार्थ्यांनी लिहून काढायचं आहे. 3 शास्त्र भागांमधून विद्यार्थ्यांनी आत्मिक पिता पुत्रांच्या संबंधीच्या गोष्टींचा सारांश लिहायचा आहे. हा पहिला ग्रहपाठ आहे. आमेन. नेक्स्ट. Right, the next, Pastor Dongri, you will see I am putting here, hang on, where is it? Just 1 second. You should see now can you see the white? Can you share the sorry, can you see the share screen okay? Yeah, it is there. Yeah. Well, good, yeah, because don't forget I'm not in my home. I'm using. They have to prepare a chart. They have to prepare a chart. I can't, brother. I'm not at home. I'm in another country at the moment. Yeah. I don't have my laptops at home. I've only got the tablet. Anyway, next week I'm at home. What or why is there a need for spiritual parents? What or why is there a need for spiritual parents? Yeah. तर विद्यार्थ्यांसाठी 2 ग्रहपाठ आहेत, नीट लिहून घ्या. पहिला ग्रहपाठ आहे की आजच्या शास्त्र वर्गामधील 3 शास्त्र भागामधून संत पौलानं
आत्मिक पिता आणि पुत्रांच्या संबंधातील कोणकोणत्या गोष्टी विधित केलेल्या आहेत त्यांचा सारांश लिहायचा आहे. आणि दुसरा गृहपाठ आहे, आजच्या जगामधील ख्रिस्ती मंडळांमधील आत्मिक पिता आणि आत्मिक पुत्र यांची जबाबदारी का आहे आणि कशा प्रकारे आहे, त्याचं कारण काय आहे. आजच्या मंडळांमध्ये देखील आत्मिक पिता आणि आत्मिक पुत्रांची जबाबदारी असण्याचं कारण काय आहे, त्याची कारण विद्यार्थ्यांनी शोधायची आहे आणि ती लिहायची आहेत. आत्मिक पिता आणि आत्मिक पुत्र यांची गरज आजच्या मंडळामध्ये का भासत आहे, हा दुसरा गृहपाठ आहे. आमेन. Okay, let's go back to this board. Right. Pastor Prabhakaran or Pastor Dongri, would you Yes, like Pastor. to share it? Please do before we close. Yeah. Yeah, tell me, Pastor. No, I want you to tell me. I just said, do you want to share anything? Oh, no, no, no. So I want to tell something about the message. Message is very powerful, today's message. Yeah, So, please do. So today we all need a spiritual father. Okay. So today, lot of world famous preachers are there, but we don't have a good father. So yeah, spiritual parenting is very necessary as a Christian parenting is there. So Yeah. I like today's teaching. Thank you. Thank you for bringing this. Give all the glory. Yeah, I got a bit busy this afternoon, so it's afternoon in Spain. After this, I'll send you the notes. I've got them here. And Pastor Prabhakaran, can I talk to you for about 1 or 2 minutes after today's class? Yeah, please. Yeah, either on Zoom or WhatsApp. Well, if one of the students could please close in prayer, that would be great. Yeah. कोणतरी विद्यार्थी प्रार्थना करा. स्वर्गातील अत्यंत थोर आणि प्रेमळ पिता, मी तुझ्या आभार मानतो प्रभू. या वेळेबद्दल परमेश्वराचे तुझे मी धन्यवाद देतो. आणि जो परमेश्वरा शास्त्र भाग आज आम्हाला परमेश्वरा तू शिकवलास की आत्मिक पिता आणि आत्मिक पुत्र, परमेश्वर पिता ह्याविषयी आम्हाला तू जे गूढ ज्ञान जे होतं परमेश्वराच्या तुझ्या सेवा करवी परमेश्वराच्या पास्टरच्या द्वारे आम्हाला तू शिकवलेस, आम्हाला समजून सांगितले, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो प्रभू. आम्ही देखील परमेश्वराच्या आत्मिक रित्या जीवन जगण्यासाठी परमेश्वराला लागणारी शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी, कला, कौशल्य तू प्रदान कर. हे माझ्या पप्पा, तू दिल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तू आमच्यावर परमेश्वरा तुझा अभिषेक, तुझं सामर्थ्य आम्हाला तू दे, जेणेकरून आम्ही आत्मिकरित्या आमचं जीवन आम्ही ह्या पृथ्वीवर असताना प्रभू आम्ही जगण्यासाठी आम्हाला मदत होईल. प्रभू मी प्रार्थना करतो की सर्व अभिषेकची सुरुवात आणि अभिषेकची ओतणी तू करतोस महादेवा. आम्हाला तू पुत्र व कन्या हा सन्मान तू दिलेला आहेस ह्या जगामध्ये, आणि म्हणून तो सन्मानपूर्वक परमेश्वर आम्ही जगत असताना आम्ही आत्मिकरित्या तुला जसं पाहिजे आहे, जसं तुला हवा आहे तसं आम्ही तुझ्या राज्यामध्ये कार्य करावं, आम्ही काम करावं परमेश्वराच्या. कारण की आम्हाला दिलेली प्रत्येक जी काही मंडळी आहे ती मंडळी तुझी वधू आहे, आणि तू त्या मंडळीचा एक सिनियर पास्टर आहेस महादेवा. म्हणून आम्हाला तू प्रत्येक कार्यामध्ये तुझ्या राज्यामध्ये आम्हाला चालवण्यासाठी एक परमेश्वरा आत्मिक असं परमेश्वराच्या भोजन तू आम्हाला पुरवठा कर, असं तुला विनंती करतो महादेवा. पुन्हा एकदा परमेश्वराच्या या जॉईंट झालेले सर्व जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते सर्वांचा ताबा तू घे. आम्हाला देखील समजण्याचं ज्ञान, बुद्धी, कला, कौशल्य दे, जेणेकरून परमेश्वरा तुझं गौरव होईल. पुन्हा एकदा परमेश्वराच्या पास्टर डोंगरे यांचं परमेश्वराच्या त्यांचा ताबा तुम्ही घ्या, आणि सर्व पास्टर प्रभाकर यांना देखील परमेश्वराच्या जे आदरणीय पाळक सर्व आहेत त्यांचं तुम्ही परमेश्वराच्या तुझा ताबा तुम्ही घ्या, आणि त्यांना तुम्ही तुम्ही आशीर्वाद करा. पुन्हा एकदा आमचा जीवात्मा शरीर तुझ्या हाती स्वाधीन करतो परमेश्वराच्या. सर्व गौरव आणि सन्मान आणि स्तुती प्रशंसा देऊन ही प्रार्थना धन्य उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक पिता.
Amen. 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 Thank you, Stu, whoever it was, Daniel. Pastor Prabhakaran, could you please log out and then log back in? That way we can end the. We can't. It only take 2 minutes. I won't take long. Yeah, I won't take we long. will. Very brief. Yeah, Yeah, we will just you talk. and me. Just you and me, please. Yeah. We will talk on Zoom. Do you want to talk, or should we go on WhatsApp? WhatsApp. I think WhatsApp is WhatsApp's better. better. I agree. Yeah, sure. So Okay. we got to conclude today's class. Yeah, sure. Yeah. See Okay. you in Bye. 1 minute on WhatsApp. Thank you, Pastor. Praise Lord, Pastor.